नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण जलसिंचनापर्यंत माहिती घेतलेली होती. तत्पूर्वी आपण खरीप हंगाम 2025 विविध गावातील शेतकऱ्यांनी काय नियोजन केले शेतकऱ्यासोबत चर्चा करू आणि पुढील माहिती नंतर घेऊया. नमस्कार शेतकरी मित्रांनो, पिंपळ गावात आपण आहेत. आपले सुधाकर कराळे आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांचे अनुभव. मी साहेब गेल्या वर्षी बेड पाडली आणि 13 किलो बियाणं पेरलं आणि पेरल्याच्या बाद 13 किलोला मला 14 क्विंटल सोयाबीन झालं. टोकन मशीननं तर मी पेरलं आणि त्याच्या बदला की बा गावकऱ्याला माझी विनंती आहे की टोकन मशीनच पेरणी करावी ही विनंती. एकदा आपण यांच्या टाळ्या वाजू, कारण यांनी BBF आणि टोकन पद्धत दोन्ही अवलंब केला. त्यामुळं काय झालं की एक तर बियाण्याची बचत झाली आणि दुसरं रोपाची संख्या मर्यादित राहिल्यामुळं उतार चांगला आला. यांनी आवाहन केले की आता तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला की तुम्ही ह्या वर्षी BBFनंच पेरणी करा. माझं सुद्धा तेच आव्हान राहील की BBFनं उतार चांगला येतो. आपण सर्वांनी ह्या वर्षी BBFनंच पेरणी करा. धन्यवाद. आज आपण अंजनवाडा या गावात आलेलो आहेत. या ठिकाणी बीज प्रक्रिया आणि उगवण क्षमता दोन्ही प्रात्यक्षिक झालेले आहेत. इथं बरेच शेतकरी जमले आहेत, याच्याशी आपण चर्चा करू. राहुल घोंगडे आहेत, यांच्यासोबत गेल्या वर्षीचा अनुभव यांचा काय यांच्याकडून जाणून घेऊ. गेल्या वर्षी सोयाबीन गेल्या वर्षी मी सोयाबीन पेरलं होतं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे बीज प्रक्रिया केली आणि BBFने दोन्ही पद्धतीने पेरणी केली. तर BBF मध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळालं आणि साधारण आपण जे पारंपरिक पद्धतीने पेरणी करतो यामध्ये थोडं कमी उत्पन्न आलं, परंतु BBF पद्धतीने पेरणी केल्यास जास्त फायदा होता. ओके, ह्या वर्षी पण आता बीज प्रक्रिया आणि उगवण क्षमता तपासूनच BBFवर पेरणी करा. धन्यवाद राहुलजी. तसेच आपल्या साहेब सोबत साहेबराव काजगुंडे याच गावातले आहेत. यांचा गेल्या वर्षीचा आपण अनुभव ऐकू आणि ह्या वर्षीचं नियोजन सुद्धा यांच्याकडून जाणून घेऊयात. मी गेल्या वर्षी BBFने काही पेरणी केली होती. 612 जासळ्यापेक्षा चांगली तिने उतार बी मिळाला आणि BBFने जेवढा उतार मिळाला तेवढा याच्यामध्ये उतार घेतला नाही. यावर्षी पण BBF आणि बीज प्रक्रिया करूनच पेरणी करणार. धन्यवाद. ओके, ठीक आहे. आज आपण एकात्मिक खत व्यवस्थापन यावर चर्चा करणार आहोत. एकात्मिक खत व्यवस्थापन करताना काही मुद्द्यांवर प्रकाश टाकणे फार महत्वाचे. त्यामध्ये माती परीक्षण करणे फार महत्वाचे, कारण माती परीक्षण केले तर आपल्याला जमिनीमध्ये NPK किती आहे, सेंद्रिय कर्ब किती आहे, तसेच सूक्ष्म मूलद्रव्याची माहिती मिळते आणि त्यानुसार आपल्याला खताची मात्रा देता येते. दुसरी बाब म्हणजे सेंद्रिय खते देणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे जमीन पाणी धारणा क्षमता वाढते, जीवाणूची संख्या वाढते आणि मुळाला वाढीला चांगला वाव मिळतो. तर सेंद्रिय खते कमीत कमी 4 ते 6 टन आपल्याला एकरी गरजेचे आहे देणे. तिसरी बाब म्हणजे जैविक खते. आपण बीज प्रक्रिया करतो व जैविक खताची बीज प्रक्रिया केली होती, त्यामध्ये रायझोबियम आणि PSB जे वातावरणात आपल्या 78% नायट्रोजन उपलब्ध आहे, तो आपण रायझोबियम बीज प्रक्रिया केल्यामुळं मुळावर गाठीची संख्या वाढते आणि तो सर्व आपल्याला उपलब्ध होतो. दुसरी बाब म्हणजे PSB. आपण स्फुरद देतो, परंतु स्फुरद बऱ्याच ठिकाणी जमीन फिक्स झालेला असतो. जर आपण PSBची बीज प्रक्रिया केली तर तो आपल्याला उपलब्ध होतो आणि तो आपल्या पिकाला चांगली वाढ होते. तिसरी महत्वाची बाब म्हणजे रासायनिक खते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं सोयाबीनसाठी 30-60-30 अशी खताची मात्रा शिफारस केली आहे. 30 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 60 किलो पालास. तर आपल्याला DAP मिळालं नाही म्हणून नाराज व्हायचं नाही किंवा DAPच्याच काही विशिष्ट खताच्याच हट्ट धरायचं नाही. सरळ 60 किलो युरिया दिला तर आपली मात्रा पूर्ण होते, कारण युरियामध्ये 46% नत्र असते. दुसरं सिंगल सुपर फॉस्फेट द्यायचा. सिंगल सुपर फॉस्फेट जर दिला आपण तर त्यामध्ये 16% स्फुरद असते, 11%
सल्फर असते आणि 21% कॅल्शियम मिळते आपल्याला त्यामधून. आणि आपलं राहील तिसरी मात्रा पालास 30 ते 40 किलो दिला तर 30% आपल्याला पालास सुद्धा मिळतो. त्यानंतर दुसरं की सूक्ष्म मूलद्रव्य. आता सूक्ष्म मूलद्रव्य आपण सिंगल सुपर फॉस्फेट देत असो तर त्यामध्ये आपल्याला 11% सल्फर मिळालंच आहे, त्यामुळे सल्फर द्यायची गरजच नाही. झिंक सल्फेट 5 किलो एकरी दिला तर अतिउत्तम. त्यानंतर आवश्यकतेनुसार आपल्याला 2% DAP किंवा 1% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करायची. पाण्याचा ताण कमी होतो, पाणी पिवळी पडत असेल, उशिरा वाढ झाली तर सर्व यामुळे कव्हर केले जाते. एकात्मिक खत व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय, रासायनिक, जैविक सर्वच बाबीचा वापर करून आपल्याला उत्पन्न वाढण्यासाठी परिश्रम घ्यायचे आहेत. यापुढची दुसरी महत्वाची बाब म्हणजे एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन. एकात्मिक म्हणजे काय तर सर्वच जैविक, यांत्रिक, रासायनिक वेगवेगळ्या पद्धतीचा एकत्र वापर करून आपल्याला बंदोबस्त करायचा आहे. त्यामुळे काय होते, पीक संरक्षण करून आपलं उत्पन्न चांगली वाढ होते. विषारी औषध जे आहे त्याचा वापर कमी केला जातो. पर्यावरण आणि मानवाला आरोग्याला त्यामुळे संरक्षण होते आणि जे नैसर्गिक शत्रू आहेत त्याच्यावर प्रभाव पडतो, म्हणजे मित्रसंख्ये किडींची संख्या वाढते. सोयाबीन येणाऱ्या प्रमुख पिढी कोणत्या आहेत तर नंबर 1 महत्वाची म्हणजे पाणी खाणारी अळी. पाणी खाणारी अळीचं काम पाणी खाते आणि फक्त शिरा शिल्लक राहतात. यासाठी सुरुवातीला ट्रायकोग्रामा नावाची अंडीपुंज सोडायची. ट्रायकोग्रामा सोडल्यामुळं ते मित्रकिडा आपोआपच त्या अळीवर उपजीविका करतात आणि त्या ठिकाणी कंट्रोल केले जाते. दुसरा प्रकाश सापळ्याचा वापर करायचा आहे. आणि ह्या दोन्ही बाबीमध्ये जर कंट्रोल नाही झालं तर अशा टायमाला इंडॉक्जी कार्ब 14.5% EC 500 मिली हेक्टरी फवारणी करायची आपल्याला. पुढची किडा आपल्याला शेंगा पोकरणारी अळी. ती शेंगा पोकरणारी अळी यासाठी बेसिलस थेरोजिनेसिस BT जे आहे त्या औषधाची फवारणी करायची. हेक्टरी 5 ते 6 फोर्मेन ट्रॅप लावायचे आणि नाहीच कव्हर झालं तर शेवटी स्पिनोसाइड नावाचं औषधाची रासायनिक फवारणी करायची. त्यानंतर दुसरी म्हणजे तुडतुडे किंवा ऍफिड्स. पाने, कोळी पाने, शेंगा वाकडी होतात, पिवळी होतात. यासाठी काय करायचे, इमिडाक्लोपिड नावाचं 17.8% SL असणारं औषध फवारणी करायची. त्यानंतर सर्वात दुसरी महत्वाची म्हणजे पांढरी माशी. पांढरी माशीने काय होते की पाणी चिकट होतात आणि पाण्याची वाढ खुंटते. तसेच येलो मोजॅकची या ठिकाणी जर पांढरी वाढली तर मोठ्या प्रमाणात येलो मोजॅक येऊ शकतो. यासाठी काय करायचं की पिकामध्ये हवा किडी ठेवायची, बीबीवर किंवा बेडवरच पेरणी करायची.